सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत ठाण्यातील कापूरबावडी येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज सहभागी झालेल्या आहेत आपल्या 16 सख्यांच्या मध्ये. स्वतःचा खेळ बाजूला ठेवत आईला मदत करते लेक त्या दिवशी मोठी होते. कामाला जाऊन बाबांना घर खर्चात मदत करते लेक त्या दिवशी मोठी होते. घराचा उंबरा ओलांडून जी सासरी निघून जाते लेक त्या दिवशी मोठी होते. माहेरची ओळख जपत सासरची ओळख होते लेक त्या दिवशी मोठी होते. याच लेकींसाठी सख्यांसाठी घेऊन आलोय त्यांच्या हक्काचा कार्यक्रम संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. बघूया कोण मिळवते मान हुकुमाची राणी होण्याचा, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपण अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम. प्रिय ताई, तू उपाशी राहिल्यामुळे मला खूप आनंद झाला होता. तेव्हा मी लहान होते, पण मला आता कळते, आठवते की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तुझे उपकार या पत्रात मी मांडूच शकत नाही, कारण ही पत्राची जागा खूप छोटी आहे आणि तुझे उपकार खूप मोठे. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. हा, आता शुभेच्छा का बरं सांग मला. गेमची सुरुवात झाली म्हणून. ते बरोबर, त्यासाठी अभिनंदन. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये तुम्ही सगळ्या सहभागी झाल्यात त्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा का विचार मला का. का? हा, कारण अशासाठी की आता तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, म्हणून तुम्हाला शुभेच्छा खेळासाठी. तर सगळ्यांना छान वाटतंय ना? नक्की मजा येते, खेळायचंय. ओके, हुक्काची राणी व्हायचंय. मग बोला सगळ्यांनी माझ्या बरोबर, मी होणार हुक्काची राणी. हो हो बाई हो, बस. हा, तर आता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फू फू फुगानी माझ्याचकडे बघा. फू फू फुगानी माझ्याचकडे बघा. खेळाचं नाव काय? फू फू फुगानी माझ्याकडे बघा. अरे, खेळाचं नाव काय? हा, फू फू फुगाणी माझ्याकडे बघा. चालू ठेव चालू ठेव. हा, फू फू फुगाणी माझ्याकडे हे बात आहे. हा, फुगाणी माझ्याकडे come on, yes. आणि माझ्याकडे बघा. अच्छा, संपवलं का? बरं, ठीक आहे, हरकत नाही. आणि खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. खेळ असा आहे की 5-5 ताई एकमेकींसमोर उभ्या राहणार आहेत आणि माझ्याकडे एक फुगा असणार आहे. संगीत सुरू झाल्यानंतर तो फुगा मी एका कुठल्या तरी ताईच्या हातामध्ये देणार आहे. ओके, आणि मग त्या ताईंनी नाचत नाचत तिच्या समोर ज्या ताई उभ्या असणार आहेत त्यांच्यापैकी कुठल्या तरी एका ताईच्या हातात तो फुगा द्यायचा आहे, पण नाचत नाचत. ओके, मग त्या ताईने पुन्हा नाचत नाचत समोरच्या ताईंच्या कुठल्या पण ताईच्या हातामध्ये तो फुगा नेऊन द्यायचा आहे, पण हे सगळं नाचत नाचत करायचंय. ओके, नृत्य करत करत. ओके, आणि जेव्हा संगीत थांबेल त्यावेळी तो फुगा ज्या ताईच्या हातामध्ये असेल ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. ओके, कळलेलं आहे नक्की? चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. त्यासाठी 5-5 ताईंनी असं इथे उभे राहा. म्युझिक प्लीज. जरा थांब गह पोरी, जरा थांब गह पोरी, ही दादा, नजारा दादा, नको दुरी, इथे मध्ये ही मध्ये हा. रस्ता तुझा हा. धरला. क्या बात आहे. जरा थांब गह पोरी, ही नजारा नको दुरी, ही रस्ता तुझा धरला. क्या बात आहे. तुला सांगू मी किती समोर 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 समोर. हा, चेहरा दिसू दे, चेहरा दिसू दे, फुगा दिसतोय. हा, व्हेरी गुड. हे इथे पण देऊ शकता. ताई ताई काय झालं? आवड झालंय. आउट झाले, हरकत नाही. खेळ आहे, खेळात हार जीत असते. ओके ओके, म्युझिक प्लीज. मध्ये मध्ये समोर कॅमेरा, कॅमेराच दिसू दे. हे हे. अरे बापरे. हा, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. याला द्यायचं. काय काय झालं? काय झालं ताई? कोणाला द्यायचं होतं? यांना द्यायचं होतं, मग का नाही दिलं? म्युझिक थांबलं. म्युझिक थांबलं आणि फुगा तुमच्या हातात राहिला, त्याच्यामुळे तुम्ही बाद झालेला आहे. तुम्ही समोर बसू शकता.
म्युझिक प्लीज. Come on, come on, come on. काय झाले? गाणं थांबलं. गाणं थांबलं. मग फुगा कोणाच्या हातात आहे? माझ्या. मग कोण आउट झालं? मी. मग समोर कोण बसणार? मी. मग कधी जाणार? कुठं? तिथं बाहेर तू बाद झाली आहेस ना. फुगा जेवण झाल्यावर. मग दे की फुगा. मग द्या. ओके, म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. जातो ना. भाऊजी बघणार आहे का? व्हेरी गुड. मस्तच. ताई पण खूप छान नाचत होतीस, खूप सुंदर नृत्य करत होतीस तू, पण तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू समोर बसू शकते. ओके. आणि आता बघूया एक ताई बाद होणार आहे. कोण आहे ती ताई बघूया. म्युझिक प्लीज. जागेवरती. हा, व्हेरी गुड. इथे 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 थांब, इथे थांब. हा, इथे बसत राहा. समोर बघ, समोर कॅमेरा. हा, व्हेरी गुड. इथे इथे पुढे 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 नंबर. व्हेरी गुड. मस्त. हा, क्या बात है. आणि बाद झालेली आहेस ताई, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. थँक्स. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 5 ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही आलेले आहात आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये. पण पुढच्या खेळाकडे जाण्या अगोदर तो खेळ काय आहे, त्या खेळाचं नाव काय, हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी सुरू करूया आपल्या अत्यंत सुंदर भागाला, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. या भागामध्ये आपण प्रत्येक ताईला एक पत्र देतो आणि एक पेन देतो आणि त्यांच्या भावना त्या पत्रामध्ये लिहायला सांगतो, उतरवायला सांगतो. त्या व्यक्तीसाठी, जी व्यक्ती त्या ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्यासाठी मी ताईंना एक एक पत्र आणि पेन देणार आहे. ठीक आहे. सखा माझा पांडुरंग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या सखू आणि पांडूवर खूप प्रेम करताना, पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील. त्यातील काही निवडक पत्र सखा माझा पांडुरंग मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 8 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 9 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता वाचले जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा. तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. 5 ताईंनी पत्र लिहिलेली आहेत आणि आपण त्या ताईंना विचारूया की ते पत्र त्यांनी कोणाकोणासाठी लिहिलेलं आहे. माझं नाव रंजना शेलार. कोणासाठी पत्र लिहिले? मुलासाठीच. मुलासाठी पत्र लिहिले. मुलासाठीच का लिहावं असं वाटलं? मुलगा माझा खूप मेहनती होता. त्याला 6 वर्षाची मुलगी आहे. आता सप्टेंबरला त्याचं अटॅकने त्याचं निधन झालं. दवाखान्यात भरपूर प्रयत्न केला, नाही मला यश आलं. त्याच्यासाठी पत्र लिहिलंय तू? ताई तुझं नाव सांग बरं आधी. माझं नाव वर्षा वावळे.
मी माझ्या मोठ्या बहिणीसाठी पत्र लिहिलेलं आहे. बरं का लिहिले हा ते आपलं पत्र वाचून कळेलच. पत्र वाचू शकतेस तू. प्रिय ताई, तूच माझी आई, ताई व सखी आहेस. तुला आठवते का लहानपणी आपल्या दोघींचं एका चपातीसाठी भांडण झालं होतं, पण तू मोठी व समजदार असल्यामुळे तू मला ती एक चपाती दिलीस व स्वतः उपाशी राहिलीस. तेव्हा मला काही कळत नव्हतं. तू उपाशी राहिल्यामुळे मला खूप आनंद झाला होता. तेव्हा मी लहान होते, पण मला आता कळते, आठवते की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तू मला खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या अपेक्षा मारत होतीस. ते स्वतःचे स्वप्न तागून आम्हाला 3 भावंडांसाठी जे काही तू केलीस ते मी कधी विसरू शकत नाही. तुझे लहानपणी जे काही आम्हा भावंडांसाठी केलेस ते खूप मोलाचे आहे. अशी तुझ्यासारखी बहीण मिळणे म्हणजे आम्हा भावंडांचं भाग्यच आहे. तुझे उपकार या पत्रात मी मांडूच शकत नाही, कारण ही पत्राची जागा खूप छोटी आहे आणि तुझे उपकार खूप मोठे आहे. तुझीच लाडकी बहीण वर्षा. तू तुझ्या मोठ्या बहिणीला तू पत्र लिहिलेलं आहेस. काय नाव आहे मोठ्या बहिणीचं? मनीषा. मनीषा. आणि ती हा कार्यक्रम नक्कीच बघणार आहे. ताई, तुझ्या या पत्रातल्या भावना तिच्यापर्यंत नक्कीच पोचतील. ताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी पत्र माझ्या आत्यासाठी लिहिलेलं आहे. आत्यासाठी. हा. आत्यालाच का लिहावंसं वाटलं? आत्या आता ह्या जगात नाही आहेत. 2 वर्ष झाले आमच्या आत्याला जाऊन. कारण जे भावाची उणीव भरून काढणारी होती ती बहीण होती आणि ती नसल्यामुळं म्हणजे आमचं सगळं जे हे आहे बहिणीचं म्हणजे वडिलांचं तर ते पोरकं झाल्यामुळं मला आत्याचं पत्र आत्याला लिहावंसं असं वाटलं. तुझ्या भावना तिच्यापर्यंत नक्कीच पोचतील ताई. ओके, आता आपण ह्या ताईंना विचारूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव रुपाली राजाराम गाडे. रुपाली ताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या वडिलांसाठी पत्र लिहिलं आहे. वडिलांनाच का पत्र लिहावं असं वाटलंय? कारण माझे वडिला 7-8 वर्ष झाले या जगातून निघून गेलेले आहेत आणि त्यांची ही जागा ही आम्हाला खूप म्हणजे आमच्या मनामध्ये तशी त्यांची जागा अजून जिवंत आहे. आम्हाला सदैव वाटतं की माझे वडील आमच्यासोबतच आहे, म्हणून ती जागा भरण्यासाठी मी वडिलांना पत्र लिहिलेलं आहे. वडिलांसाठी पत्र लिहिलेलं हां. आहे. नक्कीच तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचतील. आपण ह्या ताईंना विचारूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सविता संजय येवले. सविता ताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या सासऱ्यांसाठी पत्र लिहिलं. सासऱ्यांसाठी. बरं, सासऱ्यांनाच का पत्र लिहावं असं वाटलं? कारण आईवडिलांपेक्षाही जास्त सासऱ्यांनीच मला जास्त सांभाळ करून सगळं शिकवण, चांगल्या गोष्टी सगळं काही सासऱ्यांबद्दल आदर आहे माझ्या मनामध्ये, म्हणून मला लिहावंसं वाटलं. ताई, तुझ्या या भावना दादांपर्यंत नक्कीच पोचतील. लग्न होऊन आल्यापासून खूप छान सांभाळलं. कधी त्यांची आठवण होऊ दिली नाही. फार डिलिव्हरीपासून लग्न झाल्यापासून तर डिलिव्हरीपर्यंत कधीच मला माहेर आठवलं नाही. त्यांनी माझा खूप छान सांभाळ केला, म्हणून मी त्यांना कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. पावलं त्यांची नेहमी आठवण यावं. पाचीताईंनी खूप सुंदर पत्र लिहिलेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या भावना पत्रामध्ये उतरवलेल्या आहेत आणि त्या भावना त्या व्यक्तींपर्यंत नक्कीच पोचतील. आणि ही परंपरा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. पण आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्रमनातल्या या भागानंतर आता सुरू करूया आपल्या धमाकेदार आणि मजेशीर खेळायला, ज्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर, अरे हे दुहा हे बोलून दाखवायचं. रेडी? सासर. हा, रेडी? हा, 1 2 3. हा. सासर माहेर, सासर माहेर, अरे हे बुवाला. हा, ओके. हा, या ताई रेडी? हा. सासर माहेर, हे पुन्हा. सासर माहेर, हे एकदाच काय ते म्हणून टाकलं बाबा. हरकत नाही, पण खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. ओके, व्हेरी गुड. चला, आता खेळ असा आहे की तुम्ही सासरी उभे आहात. हा, सफेद रेषा दिसते तुम्हाला, त्याच्या पलीकडे माहेर आहे, म्हणजे हे माहेर, आणि तुम्ही ते सासरी आहात. सासरी छान सुखात नांदतायत, पण कधी कधी माहेरी जावं असं वाटतं आपल्याला, म्हणून आपण पटकन असं माहेरी जाऊन पुन्हा सासरी येतो, होय की नाही? तर तसा आपला हा खेळ आहे. ओके. हा, जी ताई चुकेल ती ताई बाद, आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ओके, ताई कळलेलं आहे, हरकत नाही. आणि सुरू करूया आपल्या खेळाला. ओके, रेडी? माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर. ताई आऊट झालेली आहेस तू, त्याच्यामुळे समोर बसू शकते.
सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. शाबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही दोघे जण बाद झालेले आहेत. तुम्ही समोर बसू शकता. आणि वर्षाताई आणि धम्मशिलाताई गेलेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि धम्मशिलाताई आणि वर्षाताई, तुम्ही आता आलेला आहात आपल्या या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. आणि या खेळामधूनच होणारे हुकमाची राणी. कसं वाटतंय? मगाशी तू म्हणाली होतीस, खूप- हा मगाशी काय म्हणाली होतीस? मी बोलले जिंकेल किंवा न जिंकेल, पण मला इथंपर्यंत आल्याचा खूप आनंद झालाय. तरी पण दुसऱ्यांदा अजून आनंद झाला की मी आता तिसऱ्या फेरीमध्ये आहे. बघूया आता कोण जिंकत आहे काय. बरं, जिंकलेस तर हुकमाची राणी होणार आहे. मग होणार की नाही हुकमाची राणी? प्रयत्न तर करणारच आहे, पण कोण होईल नक्की अजून सांगता येणार नाही. बरोबर, ठीक आहे, प्रयत्न करायचा. व्हेरी गुड. ताई, वर्षाताई, काय वाटतं तुला? खूप छान वाटतंय. खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. आनंद वाटतोय. शेवटच्या गेम पर्यंत पोहोचले. आता या खेळातून विजेती व्हायचंय दोघींनी, नक्कीच हा? कारण हुकमाची राणी व्हायचंय. होणार, मीच होणार. हे बात आहे. असा आत्मविश्वास पाहिजे, मीच होणार. व्हेरी गुड ताई. हा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा. या खेळाचं नाव आहे नुसता वात आणलाय. हा, खेळाचं नाव आहे नुसता वात आणलाय. वात आहे ना? हा, नुसता वात आणलाय. खेळाचं नाव काय? नुसता वात आणलाय. मी कसं केलं? हा, नुसता वात आणला आहे. कोणी? मी? मग माझ्याकडे बघून का बोलली मग? मालकीकडे होते म्हणून. अच्छा, माई किती होता. बरं, ठीक आहे. हा, आता हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. तुमच्या समोर पेपर कप आहे. त्या पेपरमध्ये अशा बऱ्याचशा वाती आहेत. ओके, काय करायचंय? तुमच्याकडे स्ट्रॉ आहे. हा, 1 2 3 म्हटल्यानंतर हा, त्या स्ट्रॉने ही वात शोषून घ्यायची. ही अशी. असं करून तिथून येऊन हा, ती वात आपल्या भागामध्ये टाकायची, ठेवायची. ओके, कळलं? हा, थांबा मी येतो. हा, श्वास खूप हा सांभाळावा लागणार आहे. हा एक प्रकारचा व्यायाम पण असतो. हा, अनुलोम विलोम आपण करतो की नाही? हा, किंवा आपण श्वसन आपलं असं श्वास आपण रोखून ठेवतो किंवा काय, ते एक आपल्या योगासनाचे काय काय प्रकार असतात, प्राणायामाचे काय काय प्रकार असतात. ओके, हा, पण 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त वाती आपल्या भागामध्ये नेऊन ठेवेल ती असणार या खेळाची विजेती. कळले तुम्हाला? नक्की. खेळ थोडा कठीण आहे, पण हुकमाची राणी होणं इतकं सोपं नसतं. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि 1 2 3. सवाय सवाय. हां, सवाय. ओके, व्हेरी गुड. हां, तासाला हात लावायचा नाही, फक्त खाली सपोर्ट घ्यायचा आहे. वर्षा द्यायचं. एक वाती ते ठेवलेली आहे. लवकर लवकर लवकर. शबाश, लवकर. शबाश. पडलेलं आहे. पडलं, पुन्हा येतं मागे यायचं आहे. हां, चुकीचा पकडला होत असतो. हा, हा, लवकर. हा, पडला पडला, वाद गेली. ओके, शाबाश शाबाश. पडले पडले. हा, पडली. हा, शाबाश. पडली. वाद 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 वाद. पडली. ओके, हा. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहे. घाबरायचं नाही. वाईट करत राहायचे. लक्ष्मीची घर के अंदर. मला हात लावायचं नाही. हा, व्हेरी गुड. हा, अरे हळू. अरे हळू हळू. ओके, व्हेरी गुड. हा, लवकर लवकर लवकर. हा हा, हे बात आहे. ये तालिया बजाव. ओके, व्हेरी गुड. 10 सेकंद, शेवटची 10 सेकंद. 10 पडली. हा, 10 आणि निर्णय तुमच्या समोर आहे. वर्षाताईंनी 3 वाती तिथे गोळा केलेल्या आहेत आणि धम्मशिलाताईंनी 1 वात तिथे गोळा केलेली आहे. 1. त्याच्यामुळे अर्थातच विजेती ठरलेली आहे वर्षाताई. आणि खूप खूप अभिनंदन धम्मशिलाताई, तू उपविजेती ठरलेली आहेस. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू.
ताई कसं वाटतं? खूप बरं वाटतंय. पहिलं यायची म्हणजे हुकुमाची राणी होण्याचं स्वप्न होतं, पण उपविजेता ठरले. ठीक आहे, चालते. ताई झाले, त्यांचं पण खरंच अभिनंदन. कुठलं एक सांगू का, खूप छान खेळतेस तू. अगदी जी काय पहिल्यापासून अगदी सकारात्मक आहेस ना तू, ती अशीच आयुष्यभर अशीच राहा आणि अशीच छान हसत राहा. ओके, कारण हसल्याने काय होतं, आयुष्य वाढतं. आयुष्य वाढतं आपलं. ओके, व्हेरी गुड ताई, खूप खूप अभिनंदन. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो सर. भाऊजींना द्यायची आहे आणि चालेल, त्यांना चालेल. सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा. चहा पीत गप. मी नाही काय बोललेलं आहे, मी नाही काय बोल. बरं बरं बरं, लाजत एकदा होऊन जाऊ दे. समोर भाऊजी आहेत, त्यांना असं बोल, हा घ्या कप आणि बसा ग. हा घ्या कप आणि बसा गप. अजिबात लाजणं कुठे वाटलं नाही. जवळ जवळ धमकीच वाटली भाऊजींना. हरकत नाही, एकदा जोरदार होऊन जाऊ दे. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे वर्षाताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सख्यांचा. ताई कसं वाटतंय? खूप आनंद होतोय आणि आता मी काहीच बोलू शकत नाही. खूप म्हणजे खूप मला खूप छान वाटतंय. पण अशी अपेक्षा केली होतीस की हुकमाची राणी आज मी होईल? अपेक्षा तर केली नव्हती, पण आता हुकमाची राणी झालं, खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. बरं, सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार? माझ्या मिस्टरांना. भाऊजींना हो. काय सांगशील? त्यांना सांगेन, घरात तर होतेच पण आता हुकमाची राणी झाले. अख्खा महाराष्ट्र. हो. अच्छा, बरं ताई, कुठला असा हुकूम तुला सोडावा असं वाटतंय? हुकूम तर खूप सारे आहेत, पण आता सध्याचं हे बघता असं वाटतं की जे लहान मुलीवर अत्याचार होतात किंवा महिलांवर जेही काही अत्याचार होतात, त्यांच्यावर जेही अत्याचार करतात त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी त्यांना. हा मला हुकूम सोडावा असं वाटतं. नक्कीच, आणि हा हुकूम नक्कीच त्या व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. पोहोचलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि मला पण असं वाटतं की असे जे अन्याय होत आहेत किंवा अत्याचार होत आहेत, मला वाटतं की माणुसकीला काळीमा फासणारे खरं तर असे अन्याय असतात, अत्याचार असतात, आणि त्याच्यासाठी नक्कीच काहीतरी असे कठोर कायदेशीर कारवाई नक्कीच त्यांच्यावरती झाली पाहिजे. आणि हा ताईंनी सोडलेला हुकूम आहे. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे हा जो आनंद आहे ना, हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, आणि हे जे हास्य आहे ना, त्यासाठीच आमचा हा सगळा प्रयत्न सुरू असतो. आणि या सगळ्या ताई या आनंदासाठी किती आतुर असतात. आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा मी माझ्या या सगळ्या ताईंसोबत 16 सख्यांचा हा सोहळा साजरा करत असतो. तेव्हा भेटूया पुढच्या भागात याच आनंदासाठी आणि याच हास्यासाठी, तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.